माझ दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा मग होत कल्पवरी ए गर्भवास हरी नीच वृत्ती काम परिमुखी तुझे नाम मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे मग होत कल्पवरी सुखी गर्भवास हरी पांडुरंगा करू प्रथम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपान देवा श्री संताची माथा चरणावर चरणावरे साष्टांग दंडवत साष्टांग दंडवत श्री संतांची माता चरणावर माता संतांची माता चरणावर साष्टांग दंडवत साष्टांग मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाकडे मागणी करतात विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी परिहार देणं अवश्य काही वेळ नाहीये जास्त आपल्याला. आज ही जी सेवा आहे ही नैमित्तिक कर्मामध्ये मोडली जाणारी अशा प्रकारची विहित कर्माचे 4 प्रकार केले जातात: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. त्यामध्ये आजचं कीर्तन हे नैमित्तिक कीर्तन म्हणजे नैमित्तिक कर्मामध्ये मोडलं जाणारं कीर्तन आहे. आणि मग जे नित्य कर्मच पण त्याला ज्या वेळेला कुठल्या तरी निमित्ताचं पुट लागतं त्यावेळेला तेच कर्म फलदृष्टीनं अत्यंत उंचावतं असं ज्ञानोबा म्हणतात. विठ्ठल
तसं आता चातुर्मासामध्ये इथं कीर्तन हे नित्याचं अशा प्रकारचं आहे. पण रोज जरी आपण स्नान करत असलो, रोजचं स्नान आणि ग्रहणाच्या वेळेला केलेलं स्नान, स्नान सारखं असलं तरी त्याच्या फलामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. रोजचं जेवण आणि दिवाळीचं जेवण नैमित्तिक, तेही नित्य जे का कर्म निमित्ताचे आहे. नियम येत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. नैमित्तिक कर्माचं विशेष अशा प्रकारचं फल असतं. आणि नैमित्तिक कर्मामध्ये कोणती कोणती कर्म येतात, त्यामध्ये माता पितर मरणे अंकित जे दीन, देवाच्या जयंत्या, साधू संतांच्या पुण्यतिथ्या, चंद्रसूर्य ग्रहण, पितरांचे श्राद्ध वगैरे हे सगळं नैमित्तिक कर्मामध्ये मोडलं जातं. आज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक असणारे आणि आमच्या सगळ्या गुरुबंधूंचे आचार्य सद्गुरू श्री गुरु असणारे परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुले बाबा यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. आळंदीमध्ये खूप मोठा कार्यक्रम होतोय. पंढरपूरमध्येही 2 ठिकाणी अशा प्रकारचा, माझ्या माहितीप्रमाणे तर 2 ठिकाणी कार्यक्रम होतोय. आणखी नाही कुठं होत असेल तर बाबांचं आज आहे पुण्यस्मरण. तेव्हा हे पुण्यस्मरण साजरं करणारी जी मंडळी आहे, अर्थात या उत्सवामध्ये साक्षात वा परंपरेनं, हेच वाक्य आळंदीतही आपण उच्चारलं, जी या कार्यक्रमाच्या संबंधित मंडळी आहे सगळीच वंदनीय आहेत. तेव्हा सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत अशा प्रकारचं घालून आपण अभंगाच्या चिंतनाकडे येऊ. विठ्ठल विठ्ठल मोठ्याला जाणण्याकरता, मोठ्याला ओळखण्याकरता मोठं व्हावं लागतं. आकाश किती उंच आहे हे तोच मनुष्य जाणू शकतो जो आकाशा इतका उंच, किंबहुना त्याच्याही पेक्षा उंच आहे. समुद्र किती खोल आहे हे काठावर उभं राहणाऱ्या माणसाला नाही कळणार. त्याला समुद्राच्या खोली इतका जो खोल गेलेला तो जाणू शकतो. मोठ्याला मोठा ओळखतो. मोठ्याला ओळखण्याकरता मोठं व्हावं लागतं. कशा करता ही भूमिका मांडली मी, तर संत हे किती श्रेष्ठ आहेत, किती मोठे आहेत, किती आदरणीय आहेत, वंदनीय आहेत, सेवनीय आहेत, हे संतच जाणू शकतात. नाही आपण जाणू शकत. तरीच महिमान तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरी महिमान तरी महिमान. जय अंगे आपण व्हावे संत, तरीच महिमा न कळो येईल भक्ताचा महिमा. भक्तची जाणती. भक्त हे किती श्रेष्ठ असतात, संत किती श्रेष्ठ असतात, हे साक्षात जाणण्याकरता संत व्हावं लागेल. सर्वसामान्य मनुष्य त्यांचा मोठेपणा नाही जाणू शकत.
जाणू शकत, शब्दाने जाणेल वा अनुमानाने कल्पना करता येईल. संतांच्या जीवनामधल्या ज्या काही महत्वाच्या घटना असतात त्यामध्ये देह सोडणं ही एक महत्वाची घटना आहे. संतांच्या दृष्टीनं शेवटचा दिवस हा अत्यंत महत्वाचा असतो, अत्यंत महत्वाचा असतो. आणि संतांचा मोठेपणा त्याच्यातून एक अनुमानित होतो, तर्क करता येतो. महाराज जेही आपल्या वारकरी संप्रदायाची मोठी मोठी मंडळी समाधीस्थ झाली तर तो समाधी सोहळा प्रत्यक्ष भगवंतांनी साजरा केला. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा असेल, नामदेवरायांचा समाधी सोहळा असेल, निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा असेल, सोपानदेवाचा समाधी सोहळा असेल, तुकोबारायांचा समाधी सोहळा असेल, हे सगळे अशा प्रकारच्या सोहळ्याच्या वेळेला प्रत्यक्ष देव हजर आहे. आता यांच्या समाधी सोहळ्याला देव हजर आहे हे देवाला ओळखणारे तिथं होते म्हणून त्यांनी लिहिलं. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या नंतर जी महात्मे होऊन गेले त्यांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला भगवान नसेल हे विधान कोण करू शकणार आहे? कारण भगवंताला जाणणारा ओळखणारा तूच लिहू शकतो. त्यामुळं महात्म्याच्या समाधीस्थ होण्याच्या वेळेला, समाधीस्थ म्हणजे काय हो? समाधी समाधी सम स्वरूप असणारा परमात्मा तद्रूप होण्याचा जो काळ त्याचं नाव काय आहे? समाधीस्थ. विठ्ठल विठ्ठल. समाधीमध्ये जिथं जाळलंय, जिथं पुरलेलं आहे त्याच्या जागेवर जो चबुतरा केला जातो त्याला समाधी म्हटलं जात असलं तरी समाधी शब्दाचा मुख्य तो अर्थ नाही. तर समाधी म्हणजे भगवत स्वरूपाच्या ठिकाणचं ऐक्य, एकरूपता. जरी ज्ञान झालं मी ब्रह्म आहे अशा प्रकारच्या मान्यतेवर वृत्ती आरूढही झाली तरी देह आहे तोपर्यंत त्याला वेगळंच मानलं जातं. महाराज तोपर्यंत तो देवस्वरूप खऱ्या अर्थाने नाहीच, बाधित अर्थाने का होत नाही, परंतु त्या देहामुळं त्याला वेगळं मानलं जातं. म्हणून ज्या दिवशी या देहाचा संबंध संपतो म्हणजे कर्माचा संबंध संपतो. कारण देह आहे तोपर्यंत कर्म संपलेलं नसतं, देहाच्या रूपाने त्या कर्माचा संबंध असतो त्याच्याशी. म्हणून परमार्थामध्ये देह सुटणं ही दुःखाची गोष्ट नाही मानली जात. देह सुटणं ही दुःखाची गोष्ट नाही. परीक्षेचा काल आहे तो, आनंदाची घडी आहे ती. विठ्ठल विठ्ठल. देहच स्वरूप आहे असं मानणाऱ्याच्या दृष्टीनं ती दुःखदायी घटना आहे. आणि देह मी मानणारा हा महात्मा नसतोच. ज्याचं देहाचं मी पण निरसलेलं आहे आणि तो अहम स्वस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजेच ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावलेला आहे. तैसा देह अंते उठिला शुकशाखे बैसला, तैसा मूळ अहंता ठाकीला तो मी म्हणून, जैसा नळिकेवरून उठिला शुक शाखे बैसला. नळिकेवरून उठून एखादा पोपट वृक्षाच्या फांदीवर जाऊन बसावा त्याप्रमाणे देहरूपी नळिकेवरून ज्याचा अहमरूपी पोपट उठलेला आहे आणि स्वस्वरूपाच्या शाखेवर ब्रह्मरूपी
शाखेवर विराजमान झाले. जयाचे अहम विश्रामी, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, जयाचे अहम आत्मरूपी विश्राम. आणि त्याची परिपूर्णता ही देह पडल्यानंतर होत असते. विठ्ठल विठ्ठल मध्ये संसारी मध्ये संसारी 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 म्हणेला हे निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह, तुका म्हणे नाही निरसला देह. तो बलियामध्ये संसारी, तो बलियामध्ये संसारी, तो बलियामध्ये संसारी, तो बलियामध्ये संसारी. तुका म्हणे नाही निरसला देह. देह जोपर्यंत निरसत नाही, देह निरसणं म्हणजे म्हातारं होणं नाही, देह निरसणं म्हणजे काटकुळं होणं नाही, देह निरसणं म्हणजे आजारी पडणं नाही, नाही का. देह निरसने या शब्दाचा अर्थ आहे देह मी नाही अशा प्रकारची मान्यता दृढ होणं. आणि मग ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला कारण शरीराचा तर नाश झालेलाच असतो, पण प्रारब्धाच्या अधीन असणारं हे स्थूल शरीर असतं. आणि स्थूल शरीर आहे तोपर्यंत जळालेल्या कापडाची जशी घडी असते तसं सूक्ष्म शरीरही राहतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने देहाचा निराश म्हणजे देहाच्या संबंधाचा विच्छेद हा कधी होतो? देह पडल्यानंतर. म्हणून अनेक शास्त्रकारांनी जीवनमुक्ती नाही मानलेली, फक्त काय मानले? विदेह मुक्ती अशा प्रकारचे मानलेले. शास्त्रकाराचा तो प्रश्न आहे. तेव्हा तो जो काल असतो देह आणि स्वरूप यांच्या विच्छेदाचा काल, तर तो अध्यात्म जीवनामध्ये पारमार्थिक जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा असा काल मानलेला आहे. आयुष्य असतानाच ज्याला साक्षात्कार झालेला असतो त्याचा देह कसाही पडला तरी त्याच्या मुक्तीमध्ये काय येत नाही, बाधा येत नाही. हे जरी खरं असलं तरी झाकली घटीचा दिवा जे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी असा जर देह पडला तर मग परमार्थामध्ये अनेक ते भूषण मानलं जातं. महाराज ज्या मंडळीचा अशा प्रकारचा देह पडलेला आहे, देह ज्याला ज्याने सोडलेला आहे, अशी जी अनेक महात्म्य मंडळी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेली त्याच्यामध्ये बाबांचा नंबर लागतो. अगदी पहाटे 4 वाजता स्नान नित्यनेम सगळं आटोपलेलं आहे आणि ज्ञानेश्वरी वाचत वाचत देह पडला. कधी पडला, केव्हा पडला, काय झालं त्यावेळेला मला तिथं नव्हतंही कोणी, कोणाला आवाजही नाही आला. म्हणजे इतका सुंदर अशा प्रकारचा अंतकाल बाबांचं झालेला आहे. त्यांचं आज 5वं पुण्यस्मरण आहे. तुकोबार आहे. संताविषयी काय त्यांच्या मनामध्ये भावना असते ती भावना या अभंगातून प्रगट होते. तुकोबार आहे देवा समोर उभे राहिलेले आहेत आणि देवाला मागणी करतायत, देवा माझा दास करे शांता, माझा दास करे शांता, माझा दास करे शांता, माझा दास
मजदास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा तुकोबा आहे म्हणतात. हे हरी मग त्यांचा दास करी. कोणाचा? तुकोबा आहे. तुम्हाला कोणाचा दास बनायचंय? विचित्रच मागणी आहे महाराज. तुकोबा आहे दास करी म्हणतात, मालक करी नाही म्हणत. कोणालाही जरी तुम्ही विचारलं बा तुला दास व्हायचं का मालक व्हायचं, तिसरा विकल्प नाही. हे दोनच विकल्प आहेत. मालक व्हायचं की दास. सेवक नाही म्हणत मी. दास वेगळा आणि सेवक वेगळा नाही का. वेतन घेऊन काम करणाऱ्याला काय म्हणतात? सेवक. नौकर अशा प्रकारचं म्हटलं जातं. दास त्याला नाही म्हणत. दास नौकर नसतो, सेवक नसतो. वेतनाचा प्रश्नच अशा प्रकारचा नाही. तो मालका करता जगणारी एक व्यक्ती असते. विठ्ठल विठ्ठल. महाराज दासाला स्वतःच अस्तित्वच नसतं. ब्रह्मनडेच्या रूपामध्ये साक्षात अर्जुन आहे. हे ज्या वेळेला त्या उत्तराला समजलं, त्याने नमस्कार केला आणि सांगितलं की हे पार्थ, मला तुम्ही दास आहे अशा प्रकारचं समजा. त्यावेळेला अर्जुनाने सांगितलं उत्तर, पुन्हा चुकू नये अशा प्रकारचं वाक्य तुझी तोंडातून काढू नकोस. तुझा या ठिकाणी विनम्र भाव पाहून मी प्रसन्न आहे, हे खरं आहे. पण दासाला कसं जीवन जगावं लागतं, फार काल नाही पण थोडा काल का होईना आम्हाला त्याचा काय आहे अनुभव आहे. महाराज दास होण्याची वेळ कोणावरच येऊ नये जगामध्ये, आपल्या शत्रूवरही येऊ नये. विठ्ठल विठ्ठल. पांडव हरले त्या याच्या खेळामध्ये पांडव हारले. मग हारले, त्यांनी दास्यत्व स्वतःलाच लावलेलं होतं पणाला. त्याच्यामुळे दुर्योधनाचे ते काय झाले, दास झाले. दुर्योधनाने सांगितलं मुकुट खाली काढून ठेवा. सगळ्यांनी डोक्यावरचे मुकुट खाली काढून ठेवले आणि अग्नी समक्ष, देव ब्राह्मणा समक्ष जिचं रक्षण करेन अशा प्रकारची शपथ घेतलेली आहेत, अशी त्यांची अर्धांगिनी असणारी द्रौपदी त्यांच्या समोर केसाला धरून तिला ओढत आणलेले आहे. महाराज दुर्योधनाने मांडी उघडी करून सगळ्या सभेत सांगितलेलं आहे, मांडीवर बस. त्यांच्या समोर. बरं, यांच्यात ताकद नव्हती असं नाही, ताकद नव्हती यांच्यातला कुणी
दुर्योधनाला संपायला त्यांना वेळ लागला नसता, पण ते काय झालेले होते? दास. थोबड खाली घालावं लागली सगळ्यांना. विवस्त्र करण्याकरता त्यांनी साडी धरलेली आहे आणि तो खेचू लागलेला आहे. आणि हे पाचीही पती सिंहासारखे असणारे पण थोबड खाली घालून बसलेले आहेत. का? ते काय झालेले होते? दास. तेव्हा दासाला स्वतंत्र अस्तित्वच नसतं. त्यामुळं अर्जुनाने सांगितलं, चुकून सुद्धा तुझ्या तोंडातून असा शब्द पुन्हा काढ. मरण चांगलं, मृत्यू चांगला, दास होणं चांगलं नाही. विठ्ठल विठ्ठल. आता आपलं काय झालेलं आहे? आपण संसाराच्या दास्यत्वामध्ये नजर मेलेली. असं म्हणा, नाही तर मग ते लापट झालं एखादा. कोटगा म्हणतात ते. कोटग्या लाज नाही, कालचा कोटगा आज नाही. असे कोटगे झाले असल्यामुळं कितीही संसाराने लाथा घातल्या तरी काही वाटत नाही. लात बसली नाही मग कसं तरी वाटत. विठ्ठल विठ्ठल. अन्यथा जे स्वाभिमानी आहेत, निर्मळ आहेत, त्यांना दास्यत्व नाहीच चालत महाराज, नाहीच चालत अशा प्रकारचं. आणि तुकोबाराय देवाकडे मागणी करतात. कशाची? दास होण्याची, दास करण्याबद्दलची मागणी आहे. तुकोबाराय म्हणतात, हे हरी मला करी. काय करी? मालक करी नाही, दास करी म्हटलेलं आहे. तो आम्हाला दास कर, मला दास कर. आणि तेही दास कोणाचं कर? संतांचं नाही, संताच्या दासाच्या दासाचं. म्हणजे संताचे जे दास आहेत, त्यांचे जे दास आहेत, त्यांचा दास करी. चौथी पिढी, संतापासून चौथी अशा प्रकारची पिढी तुकोबाराय त्याची मागणी करतात. मज दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा, संत दासाच्या दासाचा त्यांचा मज दास करी. असं का बरं तुकोबारायांनी मागितलं का? तुकाराम महाराजांचं काही डोकं ठिकाण्यावर आहे की नाही? अशी कुठं मागणी करत असतात. एक तर मुळात दास्यत्वाची मागणीच नाही करायला पाहिजे. दास होणं चांगलंय. ज्याचा देह पराधीन तो जीवे जिता सदा दिन. जिवंत असूनही तो मेल्यासारखा असतो महाराज. ज्याचं शरीर परतंत्र आहे, पराधीन आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता किती लोकांनी प्राणाच्या आहुत्या टाकल्या वेळे म्हणून. आणि तुकाराम महाराज देवाकडे मागणी करतायत की मला काय करा? दास करा. तर तुकाराम महाराजांनी अशी विचित्र अशा प्रकारची मागणी केलीच कशी? विठ्ठल बरं, दास्यत्वाची एवढीच हाऊस होती तुकोबारायांना, तर ते पहिले होतेच ना दास. परमार्थात येऊन त्या दास्यत्वाचा नाश करण्याची गरजच काय होती? जर एवढं दास्यत्व आवडत होतं तर मुळात सगळे जन्माला आलेले हे काय आहे? झालो पांगेला जनाधी दृढपाची बहुबालिलो
जनाची संसाराची अंधनी दासी दृढपाशी बहुमानी झालो पांगीला जनाशी संसाराची अंधनी दासी. संसाराला अंधन दिलेली अशा प्रकारची मी दासी आहे. मला या दास्यत्वातून तू कधी मुक्त करशील. म्हणजे पहिले दास होते तर त्या दास्यत्वातून मुक्त होण्याकरता केवढे तरी प्रयत्न केले. याच्यासाठी केला होता अट्टहास केला. जे करत नाही त्यांना फार धक्के बुक्के लाता रोज घालतात. म्हणजे या संसाराच्या दास्यत्वातून मुक्त होण्याकरता मानव देह मिळूनही जे प्रयत्न करत नाहीत त्याला काही सुईनं बोलतात तुकाराम महाराज. स्वतः मुक्त झाले, दुसऱ्याने मुक्त व्हावं म्हणून प्रयत्न करायला लागले आणि त्यांच्या दास्यत्वातून मुक्त होतात न होतात तर पुन्हा हे पुढं यांचं मला दास करा म्हणतात. म्हणजे फुफुट्यातून निघाली आणि आगीत पडायची अपेक्षा करतात. तो गोबर आहे तुम्ही परमार्थ का केला. तो गोबर आहे म्हणतात संसाराच्या दास्यत्वातून मुक्त होण्याकरता आम्ही काय केला, परमार्थ केला. मग आता पुन्हा दास होण्याची मागणी करत आहात, संसाराचं नाही. म्हणजे मला संसाराचा दास कर असं म्हणतात का तो गोबर आहे. नाही नाही, पण दासच ना. संसाराचा काय आणि संताचा काय, शेवट काय आहे, दासच आहे ना. नाही ना, नाही, असं नाहीये. दास या शब्दावरून दास्यत्व सगळंच अशा प्रकारचं निकृष्ट दर्जाचं आहे, सगळंच अधोगतीला कारण आहे, दुःखाला कारण आहे. अशा प्रकारचं सरसगट सगळ्याच्या दास्यत्वाला मोजणं म्हणजे आपलं त्या दास्यत्वाविषयीचं अज्ञान व्यक्त करणे, अज्ञान व्यक्त करणे. त्याला शहाणा कोण म्हणेल. नेहमीचा दृष्टांत आहे आपला. दिवाळीचा दिवस आणि कंपनीत सिटीमध्ये काम करणारा जावाई खेड्यात आला. अख्खं गाव एकाच भावकीचं, म्हणजे दुसरं घरच नाही त्या गावामध्ये, सगळी त्यांचीच घरं. आणि दिवाळीच्या टायमाला पाहुणा गावात आलेला आहे. पूर्वी ग्रामसंस्था होती, आता कालाने बदल होत चालला, पण पूर्वी असं गावात कोणाचाही जरी पाहुणा असला तरी सगळेच गावातले लोक त्यांना काय म्हणायचे, पाहुणे. भेटले, चला पाहुणे घरी, चला पाहुणे घरी, चला पाहुणे घरी. आणि दिवाळीच असल्यामुळं मग फराळाला चला सगळ्यांच्या घरी. दिवाळी करता वेगळं म्हणजे स्वतंत्र करण्याचा काही प्रश्नच नव्हता. फराळाचं सगळ्याकडे केलेलं. फराळ म्हणजे साबुदाण्याची खिचडी नाही, दिवाळीचं फराळ म्हणजे वेगळंच राहत. यो पाव बटर खाणारा आणि ते पाहुणे चला आमच्या, ते संपलं की दुसरे वेटिंगलाच असायचे. पाहुणे चला आमच्याकडं, पाहुणा बीडगस्त. जास्त नाही खाल्लं त्याने, प्रत्येकाचा एक एकच लाडू खाल्ला, एक एकच करंजी खाल्ली, एक एकच अनारसा खाल्ला, मुठभरच शेव खाल्ली. तरी ते सगळ्याच मिळून घमेलं घमेलं झालं ना. आता मरेच ती सगळ्यात जड माल, त्यात बहुतेक सगळं हरभऱ्याच जास्त. आणि ते मध्ये गेल्यावर लागले कुस्त्या खेळायला. हा जरा पोटाचा आकडा गडबडा लोळायला लागला, पोट दुखायला लागलं, पोट दुखायला लागलं. घरचे माणसं पाहुणे घाबरले. पटदिशी एक जण वैद्याकडे गेला, त्याला बोलवून आणलं. आता वैद्याला माहितीच होतं दिवाळी आणि पाहुण्याचं पोट दुखायला लागलं, त्याला काय फार तपासायची ते मशीन मध्ये घालायची काही गरज आहे. खाल्लं जास्त, दुसरं काय आहे. मग तो तिकडून औषध घेऊनच आला होता. आल्याबरोबर मग कसं आहे, आलं लगेच औषध दिल्यावर मग फी कसं काय जास्त मिळेल. त्याच्यामुळे मग ती शेवटी सगळी नाटकं, अख्खी डायरी जरी रिकामी असली तरी म्हणावंच नाही, नाही
विठाला विठाला विठाला. हे आपल्या आपल्यातलं सांगितलं. तो औषध घेऊनच आलेला होता, त्याला समजलेलं होतं, पण मग तेवढंच आपलं ते डोळा असा गेला. ते कानात घातलं, छातीला लावलं, घ्या श्वास सोडा, घ्या श्वास सोडा, सगळं केलं. नाडी पाहिली. काय होतंय तुम्हाला? आता मग एवढे कशाला प्रॅक्टिस केले अगोदर? बरं मग आम्हाला काय होतंय हे समजून घ्यायचं. तर तुम्हाला काय कळालं त्याच्यात? काय नाडी परीक्षक वैद्य काय आता जास्त राहिले नाही. ते बरोबर नाडी पाहिल्याबरोबर मला जाळून दिलं. एक मात्र होतं, त्याला नुसतं हातात हात घेतला, नाडी संडास पातळ होती, म्हणजे तेच सांगतो. नाडीवर बरोबर त्यांना ते कळतं. तसे काय आता जास्त राहिले नाही, वैद्य राहिलेच नाही, जवळजवळ डॉक्टरच झाले सगळे. पोटात खूपच दुखायला लागलं. ठीक आहे म्हणले, घाबरू नका, काळजी करू नका, माझ्यावर विश्वास आहे ना. आता इकडं आकडा झालाय ना, आता ह्याच्यावर काय विश्वास आहे? हा हाय हाय म्हणावं लागत होतं, काय त्याला विलाज राहतो. बस एवढं खा खा. बरंच त्याने आतापर्यंत लय दाबून ठेवलं होतं. ते कुणी बी खा म्हणायचं, त्याला लय चिडी यायची ना खा म्हणल्यावर. पण मग तरी तो सहनशक्ती पण मग कुठल्या बी याला काय असते, मर्यादा असते. त्याला ते सहनशक्तीची मर्यादा संपली होती. त्याच्यामुळे तो खा म्हणला की तो दगडच घेऊन उठला त्याच्यावर. तुला वैद्य कुणी बनवले पहिलं सांग. सगळेच घाबरले. त्याला शांत केलं. काय झालं काय झालं काय झालंय म्हणजे माझी ही अवस्था कशामुळे झाली आहे? खाण्यामुळे. आणि हे पुन्हा मला खायचं सांगतोय. मग वैद्यांनी सांगितलं, जावय बुवा, हे पाहुण्याचं खाणं नाहीये, हे डॉक्टरचं खाणं आहे. काय करील हे? काय करील? पहिलं खाल्लेलं सगळं बाहेर काढील आणि हे बी बाहेर निघल. तस दास्यत्व जे आहे, संसाराचं दास्यत्व वेगळं, संतांचं दास्यत्व. काय करतं संतांचं दास्यत्व? संतांचं दास्यत्व संसाराच्या दास्यत्वातून मुक्त करतं आणि स्वतःही निघून त्याला जगाचा मालक बनवतं. विठ्ठल विठ्ठल. जगदाकारी झाले सत्ता, जगदाकारी झाले सत्ता, वारुणी गेली पराधीनता, वारुणी गेली पराधीनता. जगदाकारी झाली सत्ता. महाराज तो त्रैलोक्याचा अशा प्रकारचा अधिपती मालक बनतो जो संताचा दास झालेला आहे. असं संतांचं दास्यत्व हे अत्यंत आगळं वेगळं असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात, मी दास्यत्वाची मागणी केली ती संतांच्या. पण तुकाराम महाराज, तुम्ही संतांच्या दास्यत्वाची मागणी नाही केली ना. तुम्ही मग देवाला असं म्हणायला पाहिजे होतं की मला संतांचं काय करा, दास करा. संताच्या दासाचा दास हे काय आहे? तर ही हुशारी आहे. हे काय आहे? हे मागण्यातली हुशारी म्हणायचं याला. तुकाराम महाराजांची बुद्धी किती तीव्र होती, किती तुकोबाराय हुशार होते, हे एकाएकाच्या अभंगाच्या चिंतनात आलं. संतांचा दास करा म्हटलं असतं तर हा लगेच माग सरकला असता. वा, संतांचे दास करा आले मागणी करायला. इतकं सोपं आहे संतांचं दास करणं. अहो, संतांची भेट व्हायला किती भाग्य लागतं. परी त्या साधूची भेटी न होईल गा, आणि लागले सगळे संतांचा दास करा म्हणायला. नाही शक्य. म्हणून संतांचं दास ही मागणीच नाही केली.
ह्यो नाही म्हणावं आणि त्याने अडचणी पुढे सांगाव्या तुकोबारायांना माहिती, कारण याची सगळी नाडी तुकोबारायांना माहित होती. त्याच्यामुळं देवाला तुम्ही मला संताचा दास करा असं तुकोबारायांनी म्हटलेच नाही. मग संतांचे जे दास आहेत, त्यांचे जे दास आहेत, त्यांचं काय करा, दास करा. मग काय अडचण आहे का? संतांच्या दासाचं दास्यत्व द्यायला तुम्हाला एवढी काय अडचण आहे? म्हणजे देव अडी अडचणी दाखवणार नाही आणि फायदा त्योच. अडी अडचणी दाखवणार नाही आणि फायदा त्योच. विठ्ठल विठ्ठल कस काय असं आहे. मागणाऱ्याची लाईन लागलेली आहे. दाता त्यांच्या इच्छा त्यांच्या पात्रतेप्रमाणे पूर्ण करण्याकरता उभा राहिला. मग कोणी 100 मागितले तर 10 दे, 20 दे, 25 दे असं करतात. एखाद्याने जास्त आकडा हो इतकं कुठं असतं काय, दुष्काळ आहे, अमकं आहे, तमकं आहे, थोडंफार देऊन त्याला पुढं करतो. एक हुशार माणूस, एक हुशार माणूस तो मग 100 आणि 200 दे असं म्हणलाच नाही. मग त्यांनी सांगितलं एकच नोट मला काय द्या, एकच नोट द्या. आणि कोणती? 1000ची. 1000 द्या म्हणला नाही, तो म्हणला फक्त ती एकच नोट द्या. 1000 नाही, 1000 भिजन नको, मला काय करायचं 1000. आणि असं दुष्काळी परिस्थितीत कुठं 1000 कोणाला मागत असतात काय, 1000 कोणी देत असतं काय, फक्त एकच नोट द्या ती. मग एक नोट काय द्या, 1000 रुपये नाही एक नोट असली तरी. तुकाराम महाराजांची अशी हुशारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला संताच्या दासाचा दास करा. मग कसं काय तसं आहे? तसं असं आहे की जो संताचा दास आहे तो संतच असतो. पहिल्या संताचा जो दास आहे तो काय झाला, संतच झाला. एका दिव्याने दिवा पेटवल्यानंतर ज्याने पेटवला आणि जो पेटला त्याच्यात काय पॉवर मध्ये कमी जास्तपणा आहे काय? का हे दिव्याचा प्रकाश कमी कस काय? नाही, मग त्याला पेटवून आणला ना, म्हणून त्याचा प्रकाश पॉवर कमी झालेली असते असं नाही. दिवा पेटला की तोही काय झाला, दिवाच अशा प्रकारचा झाला, तेवढाच प्रकाश देणार तो. तसं संतांचा दास झाला की तो संत, मग त्याचा जो दास होईल तो तरी कोणाचा दास झाला, संतांचा. तोही 4 काय 50वी पिढी असली तरी काय अडचण आहे. आणि मागताना कसं दिसतं, काय नाही होतं. तुकाराम महाराजांनी दासाचा दास म्हणले. म्हणजे देवाने आक्षेपही घेऊ नये आणि काम तर तेवढंच व्हावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात मज दास करी त्यांचा संत दासाचा संतांचे जे दास आहेत, त्यांचे जे दास आहेत त्यांचा मला तुम्ही काय करा, दास अशा प्रकारचं करा. विढल विढल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. बस देवा माझी एवढी इच्छा तुम्ही पूर्ण करा, मग तुम्हाला मी मुक्त करा असंही म्हणणार नाही. तुम्ही जर मला संतांचा दास बनवलं ना तर मला किती जन्म घ्यावे लागले तरी काही अडचण नाही, माझी तक्रार नाही. मग होत कल्पवारी, मग होत कल्पवारी, मग होत कल्पवारी, मग होत कल्पवारी, मग होत कल्पवारी.
गर्भवासाच्या दास बनवलंस तर मग कल्पाच्या नंतरही मला जन्म घ्यावे लागले आणि गर्भवासाचं दुःख आलं माझ्या वाट्याला, तरीही माझी तक्रार राहणार नाही. मग होत कल्पवरी. कल्प म्हणजे किती तासाचा असतो? कल्प तुकाराम महाराज म्हणतात कल्पवरी जरी गर्भवास प्राप्त झाले तरी काही अडचण नाही. कल्प म्हणजे काल मापक अशा प्रकारचा शब्द आहे. आणि कल्पाचा जो काळ असतो तो ब्रह्मदेवाच्या एका दिवसाचा आहे. पूर्ण आयुष्य महाकल्प आणि एक दिवस कल्प. मग एक दिवसात काय किती कशाला जन्म येईल आणि काय होईल? एका दिवसात लगे माणसं पहिलं मरतो बिन पुन्हा लगे गर्भवासात जाते. किती काही गर्भवास होणार आहे? काय तुकाराम महाराज म्हणतात मग होतं कल्प. ब्रह्मदेवाचा एक दिवस. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये ते इंद्र चौथा जातात, पण इथले वर्ष किती होतात? सहस्रयुग पर्यंत. महर्यत ब्रह्मण विदुहु. म्हणजे इथले भूलोकावरचे पृथ्वीलोकावरचे 1000 महायुग जावी लागतात. त्यावेळेला एक दिवस होतो त्याचा. महायुग म्हणजे 4 युगाचे मिळून एक युग, त्याला महायुग म्हणतात. 4 युग म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कलियुगाचं आयुष्य असतं 4,32,000 वर्ष. द्वापार युगाचं असतं 8,64,000 वर्ष. त्रेतायुगाचं असतं 12,96,000 वर्ष. आणि कृतयुगाचं 17,28,000 वर्ष. 4 युगाचं मिळून आयुष्य म्हणजे एका महायुगाचं आयुष्य असतं 43,20,000 वर्ष. म्हणजे एक महायुग जाण्याकरता इथं किती वर्ष जावे लागतात? 43,20,000 वर्ष. आणि असली 1000 महायुग ज्या वेळेला जातात त्यावेळेला ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो म्हणजे एक कल्प. हा ते 12 तास ना. त्याच्या रात्रीत तर काहीच नसतं इथं. 12 तास म्हणजे जगाचा आरंभ आणि जगाचा अंत. त्याचा दिवस उगवला का जग इकडं पुन्हा सुरू झालं म्हणजे पहिल्यापासून. आणि त्याचा दिवस मावळला म्हणजे जगाचा काय झाला? अंत. प्रलय अशा प्रकारचा होऊन जातो. आणि मग एवढ्या त्या मधल्या कालामध्ये तुम्हाला असं वाटतं का किती वेळेला आपल्याला जन्मावं लागत असेल? नुसता कलियुगच घेतला एका तरी 4,32,000 वर्ष असतात कलियुगाचं. आणि आपलं आयुष्य किती लाखाचं असतं? कलियुग 4,32,000 वर्ष. आपण 100ही धरले तरी किती जन्म घ्यावे लागतील एकाच कलियुगातच. आणि मग त्याच्यात डबल द्वापार युग, त्याच्यात टिबल त्रेतायुग आणि कलियुगाच्या चौबल काय कृतयुग. अशा प्रकारचे असे 1000 जायचे. त्याच्यामुळे तो काही कालावधी कमी आहे असं नाही. तो कोबाराय म्हणतात एकच कल्प नाही म्हणत मी, कल्पवरी. अनेक अशा प्रकारचे कल्प जरी मला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागलं मी मान्य करतो. पण माझी इच्छा तू काय कर, पूर्ण कर. संतांचं पण असं तुकाराम महाराजांनी मागितलंच कसं असेल? गर्भवासाचं दुःख तुकाराम महाराज प्रौढीवाद आहे याच्यात. आपल्याला वेळ नाही जास्त सांगायला. प्रौढीवाद म्हणजे काय? काय नाही बोल, तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या मग 5 पैसे बी नका देऊ. वर 1000ची नोट द्या मग 5 पैसे बी नका देऊ. 1000ची नोट आल्यावर काय याला 5 पैसे लागत आहे. तसं संतांचा दास झाल्यानंतर गर्भवासाचा संबंधच नाही ना. मग होतं कल्पवरी सुखे गर्भवासारे. असा प्रौढीवाद आहे. आणि संतांचं दास्यत्व दिल्यानंतर मी अशी अपेक्षा नाही करत की फार उच्च दर्जाचं मला जीवन जगायला मिळावं किंवा जे काम करायचंय तेही श्रेष्ठत्वाचं काम असावं, असं काहीच नाही. नीचवृत्ती काम, नीचवृत्ती. वृत्ती म्हणजे जगणं. हे नीचाचं असलं तरी चालेल, कामही नीच असलं तरी चालेल. बस फक्त संतांचं दास्यत्व आणि तुझं नाम
तुझं नाम मुखात सतत पाहिजे आणि संतांची संगती, बस एवढंच पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या सेवेचं हे स्वरूप आहे. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात, बस माझ्या मनामध्ये निर्माण होणारे जे संकल्प आहेत हे सगळे संकल्प कोणत्या विषयाचे असावे? तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका मने सेवे संकल्पावे जावे माझे संकल्पावे जावे माझा होता कल्पवारी माझा होता कल्पवारी माझे संकल्प होत कल्पवारी होत कल्पवारी गर्भवास हरी गर्भवास हरी होत कल्पवारी होत कल्पवारी सुखे गर्भवास हरी सुखे गर्भवास हरी मग होत कल्पवारी मग होत कल्पवारी सेवेविषयी सतत माझे संकल्प व्हावेत. माझ्या मनामध्ये निर्माण होणारा जो संकल्प आहे तो कशाविषयीचा असावा? सेवेविषयीचा. म्हणजे सेवेला माझ्या संकल्पाला वाहून घ्यावं, माझ्या संकल्पाने सेवेकरता वाहून घ्यावं, अशा प्रकारची तुम्ही कृपा करी. मग होत कल्पवरी सुखी गर्भवास. हरी वेळ संपलेली आहे. झालेली सेवा बाबांच्या चरणी अर्पण करून त्यांच्याकडे एकच प्रार्थना करू. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा करायला बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
पुष्पवृष्टी केली जाईल. फुलं वाटेपर्यंत सतू महाराज म्हणा चाल. चालीची माणसं आहे तुम्ही, कसं काय? तुका म्हणे शेवे वाटा बरोबर सर 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 शेवे मला सर्वजण पाठीमागा मला. तांदूळ ओळा टाका थोडासा. मग होत कल्पावरी